बातमी जालन्यामधून. जालना महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाहेर पडला आहे. मागच्या काही दिवसांमध्ये महायुती व्हावी याकरता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठका पार पडल्या. शेवटच्या बैठकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीबरोबर होती, पण भाजप शिवसेनेतच जागा वाटपावरून गोंधळ सुरू असून भाजपत गटबाजी असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर महायुतीत समाधानकारक जागा मिळत नाहीयेत. त्यामुळे मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढवत आहोत, अशी घोषणा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी केली आहे. महायुतीमध्येच एवढा गोंधळ आहे. भाजपमध्येच गटबाजी, दोन गटांमध्ये संघर्ष चालू झालेला आहे. तिकीट वाटपावर त्यांच्यातला संघर्ष मिटायला तयार नाही. आणि एकीकडं पुन्हा शिवसेना आहे. शिवसेनेचं प्रेझेंट आमदार आहेत, त्यामुळं सेना अधिकच्या जागा मागते. या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारावर निष्ठा ठेवणारा कार्यकर्ता हा बाजूला पडायला लागलेला आहे. आम्हाला जाणवलं. सगळ्यांनी मिळून साधक बाधक चर्चा करून आम्ही निर्णय घेतला आहे की शेवटी आपण इंडिपेंडंट लढलं पाहिजे. आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी दुसऱ्यावरती फार अवलंबून राहणं हे एकंदर पक्षाच्या धोरणाशी, समीकरणाशी योग्य होणार नाही. आणि म्हणून आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय आता घोषित करीत आहोत. राष्ट्रवादी निश्चित पद्धतीनं उद्याच्या निवडणुकीमध्ये आपलं घड्याळ घेऊन उतरणार.